टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना कामाला लागली आहे आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये त्याच पार्श्वभूमीवर मोर्चे बांधणी शिवसेनेने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने सुरू केली आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे संपर्क प्रमुख धाराशिव जिल्हा संपर्क प्रमुख सुनील काटमोरे धाराशिव जिल्हा दौऱ्यावरती आहेत। मला सांगा, आज आपण उमरग्याचा दौरा केला आहे, नेमकं काय केलं, त्याच्यामध्ये मीटिंग वगैरे झालीत का? आम्ही माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज उमरगा, भूमपरांडा, कळंब, धाराशिव आणि तुळजापूर अशा चारही विधानसभा संघामध्ये आमच्या बैठका सुरू केलेल्या आहेत आम्ही। आणि त्या निवडणुकीच्यापासून आम्हाला कसं जिंकायचं आहे ह्या उद्देशाने आम्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी संघटना बांधणी सदस्यांनी आणि सज्ज राहण्याचं आव्हान आम्ही त्यांना केलेलं आहे की जेणेकरून आपला नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये आपला भगवा झेंडा फडकला पाहिजे, ह्या म्हणून आम्ही त्याला काम करण्यास सांगले आहे। धाराशिव जिल्हा हा ठाकरे शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातोय, आत्ताही तशीच परिस्थिती आहे का? काय वाटतं तुम्हाला? नक्कीच भगवा झेंडा असं सातत्यानं या धाराशिव मतदारसंघामध्ये लोकसभेमध्ये खासदार, दोन आमदार अशा पद्धतीने लोकांनी विश्वास टाकला। तोच विश्वास येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपल्याला नक्कीच दिसेल, एवढं मी आपल्याला सांगू शकतो। मध्यंतरी शिंदे शिवसेनेकडून जे काय ऑपरेशन टायगरची मोहीम सुरू केली होती, त्याच्यात तिथल्या धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांचं नाव होतं, कैलास पाटील आमदार त्यांचं पण नाव होतं। काय वाटतं तुम्हाला? भूमला पण तसं काहीतरी सुरू आहे इकडे तिकडे पक्षात वगैरे, असं काय आहे का? दररोजच ऐकायला भेटते हे अशा बातम्या, दररोज हे जाणार ते जाणार अशा पद्धतीने आता किळस आलेले ह्या गोष्टीचे। हे शक्यच नाही आहे, कारण मुळात तर ते 50 खोके सोडून शिवसेनेमध्ये उद्धव साहेबांच्या पाठीशी खंबीर उभं राहिले आहेत, असं शक्य होणार नाही आहे, हे आपल्याला गॅरंटी देतो। म्हणजे एकंदरीत स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी तुमची तगडी फिल्डिंग सुरू आहे? नक्कीच। आमचे येणाऱ्या या उमरगा असो, धाराशिव नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, तिथं आपला भगवा झेंडा 100% फडकणार, म्हणजे फडकणार हे कळायला गरजेचं आहे। किती दिवसाच्या दौऱ्यावर आहे तुम्ही धाराशिव? मी 4 दिवसाच्या दौऱ्यावर आहे। चारही दौऱ्यामध्ये आत्ताच सांगितलं आपल्याला की उमरगा, परांडा, धाराशिव आणि तुळजापूर अशा या चारही विधानसभा निहाय बैठका आम्ही चालू केलेल्या आहेत आणि ते जनता आमच्या पाठीशी आज बघतो। उत्साह जनतेमध्ये जो आहे, बैठकीचा जो उत्साह आहे, ह्याच्यामुळे अजूनसुद्धा उद्धवसाहेबांवर फार मोठा विश्वास लोकांचा, म्हणजे आमदार खासदारांपेक्षा सुद्धा जास्त प्रमाणात आत्ता उज्ज्वल दिसतं। हा कायमस्वरूपी स्थानिक स्वराज्य संस्थेपर्यंत नक्कीच राहणार आणि पाठीशी खंबीर उभं राहतील। मला सांगा, धाराशिव जिल्ह्यामध्ये शिवसेनेमध्ये अंतर्गत गडबाजी कुठंतरी पाहायला मिळते, तुम्ही आता दौऱ्यावर आहेत, तसं काय तुम्हाला जाणवलं आहे का? नाही, तसं काहीच नाही जाणवलं। लोकांच्या मनामध्ये उत्सुकता, जोश दिसून येतो आहे, असं कुठंच ऐकायला नाही भेटत की मी ह्याच्यावर नाराज आहे, त्याच्यावर नाराज, असं काही नाही। आमच्याकडे एकच असतं की पक्षप्रमुखाचा जो आदेश असतो तोच आम्ही सर्वजण पालन करतो आहे, त्यामुळं हे गट बट असं ह्या गोष्टीला काही अर्थ नाही राहिलेला नाही। म्हणजे खोटं आहे, हे पूर्ण खोटं आहे। धन्यवाद। एकंदरीतच हे धाराशिव जिल्हा संपर्क प्रमुख आहेत शिवसेनेचे आणि त्यांचा धाराशिव जिल्हा दौरा आहे। येणाऱ्या जी स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्या पार्श्वभूमीवर त्यांचा दौरा आहे आणि त्यांनी आवाहन केलं आहे सगळ्या शिवसैनिकांना की आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी एकजुटीनं काम करायचं आहे। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।